हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 108. स्थितप्रज्ञ भाग 8. स्थिरता. आता श्लोक क्रमांक 64 पासून 71व्या श्लोकापर्यंत भगवंत श्री अर्जुनाने विचारलेल्या चौथ्या आणि शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. स्थितप्रज्ञ चालतो कसा, म्हणजे व्यवहार कसा करतो ते सांगितले आहे. यासाठी भगवंत श्री सांगतात, रागद्वेष वियुक्तेस्तु विषयानिंद्रियश्चरन् आत्मवैश्यर विधीयात्मा प्रसादमाधिगच्छति. राग, द्वेष वगैरे रिपुरहित असलेला, तसेच अंतःकरणामध्ये मन जीवात्म्याच्या नियंत्रणात असलेला, इंद्रिय अधिपत्याखाली असलेला, जरी विषयभोग घेत असला तरीही त्याची सदानंद अवस्था ढळत नाही. नित्य जीवन जगताना जीवित राहण्यासाठी आपल्याला विषयांचे उपभोग घेणे अत्यावश्यक असते. एरवी आपण जगू शकत नाही, परंतु विषयांचे उपभोग घेतले की त्यामुळे रिपुना खत पाणी मिळते आणि आपला ऱ्हास नाश होतो, असे आपण मागील श्लोकांमधून पाहिले. यामधून मार्ग कसा काढायचा, या दोहोचा समन्वय कसा साध्य करायचा, हे या श्लोकामध्ये सांगितले आहे. आपण व्यवहार करताना आपल्याला अनेक गोष्टी आकर्षित करतात. आपण त्यामधील बहुतांशी गोष्टी मुळीच उपभोगत नाही. याचा अर्थ लगेच त्याचे संचित साचते असे नाही, तर विषयांची आसक्ती निर्माण व्हावी लागते आणि त्यामुळे आपल्याकडून ती गोष्ट मिळवण्यासाठी त्याचे चिंतन व्हावे लागते. तर आणि तरच त्यामधून संचित तयार होते. विषयाचे चिंतन होणे किंवा करणे म्हणजे सर्वप्रथम ती गोष्ट आपल्याला उपभोगायला हवी असे आपल्याला वाटायला पाहिजे. ती गोष्ट मिळवण्यासाठी काय काय करावे त्याची आखणी, बेत, योजना करायची सुरुवात झाली पाहिजे. या सर्वांसाठी आपण संधीची वाट पाहायला पाहिजे. संधी न मिळाल्यास तशी संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. यासाठी आपली बुद्धी, स्मृती, मन आपल्याला अनुकूल असायला पाहिजेत. यासाठी इंद्रिये आपल्याला सहकार्य करायला पाहिजेत. अशा प्रकारे आवश्यक ती तयारी झाली की आपण ती गोष्ट मिळेपर्यंत त्या गोष्टीसाठी झुरत असायला पाहिजे. आता यापासून जर आपल्याला मुक्त व्हायचे असेल, यापासून सुटका करून घ्यायची असेल, तर सर्व या उलट व्हायला किंवा करायला पाहिजे. म्हणजे मागील प्रवचनामधून आपण जे काही पाहिले ते सर्व उलट गतीने करायचे आहे. त्यासाठी आता यापुढील अभ्यास आहे. माऊली निरूपण करतात, म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. म्हणून या सर्व विषयांचे मनामधून संपूर्णपणे उच्चाटन करावे, म्हणजे राग द्वेष यांचा नायनाट होतो. ना रहे बंसी ना बजे बासुरी. आता प्रश्न निर्माण होतो की राग द्वेष म्हणजे आपल्या घरामधील एखादी जड वस्तू आहे का, की ती उचलली आणि दिली कचऱ्यात भिरकावून? तर तसे होत नाही. यासाठी संत आपल्याला छान युक्त्या सुचवतात. अर्थात या युक्त्या संतांच्या आचरणामधून आपल्याला निरीक्षणाने शिकाव्या लागतात. जर मुखामध्ये शिव्या असतील तर आपण ओव्या पाठ करायला घ्याव्या. म्हणजे दुसऱ्याला काही सांगताना जो आशय आपण आतापर्यंत शिव्यांचा उपयोग करून व्यक्त करत होतो तेच व्यक्त होणे आता आपण ओव्यांचा वापर करून करू लागतो. जमेल तितका योगी, साधू, संत यांचा प्रत्यक्ष सहवास करावा. म्हणजे संत बसतात कसे, उठतात कसे, बोलतात कसे, चालतात कसे वगैरे संतांच्या व्यक्त होण्याचे निरीक्षण करावे. याचप्रमाणे संत वाङ्मयाचे परिशीलन करावे. याचा आपल्या मनावर परिणाम होतो. माऊली निरूपण करतात, पार्था आणिकही एक, जरी नाशिले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. अर्जुना, आणखी एक गोष्ट लक्षात घे. असा जरी जीवित राहण्यासाठी
इंद्रिय विषयात रमली तरीही त्याची बाधा होत नाही. कारण रागद्वेष ज्याने जिंकलेली आहेत, ज्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळविले आहे, असा त्या विषयांमध्ये रमत नाही. त्यांचे जगण्यापुरते या विषयांपासून काम झाले की तो तत्काळ त्या विषयांपासून आपोआप एक प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे दूर होतो. यासाठी योगदास अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगत असतात की आपल्या किंवा इतर कोणाच्या कामासाठी कुठेही गेलात तर ते काम झाल्यावर तिथे क्षणभरही रेंगाळू नका. तसेच कामापुरतेच शक्यतो कमीत कमी शब्दात व्यक्त व्हा, म्हणजे इंद्रियांवर आपोआप आपला जम बसतो. कारण इंद्रियांना उपभोगांसाठी वातावरण तयार करण्यासाठी अघडपघड व्यक्त व्हायची सवय असते. माऊली पुढे सांगतात, ऐसा आपणची केवळू होऊन असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत माने. असा जो पूर्ण शुद्ध स्वरूपात स्वात्म्याच्या सन्निध राहतो, स्वतःच्या अंतःकरणात आढळ असं राहतो, त्याची बुद्धी स्थिर झाली असे निश्चय समजावे. भगवंत श्री पुढे सांगतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचे तसो ह्याशु बुद्धीही पर्यवतिष्ठते. माऊलींचे निरूपण असे आहे, देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. अशा प्रकारे मागील ओवेत सांगितल्याप्रमाणे ज्याची बुद्धी अंतःकरणामध्ये स्थिर झाली आहे, त्याचे चित्त सदा प्रसन्न असते. त्याची संसार दुःखापासून कायमकरिता सुटका होते. ज्याप्रमाणे वारा नसला म्हणजे दिव्याची ज्योत स्थिर असते, त्याप्रमाणे तो तनमन बुद्धीसह आत्मस्वरूपी लीन होतो. भगवंत श्री पुढे सांगतात, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चा भावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम. ज्याची बुद्धी आत्मयुक्त झालेली नसते, अशाच्या अंतःकरणामध्ये आत्मभावही नसतो. त्याची बुद्धी निश्चयात्मक नसते आणि अशाला शांती आणि आनंद मिळत नाही. माऊली निरूपण करतात, तया स्थिरबुद्धी पार्था, काही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. अर्जुना, अशाची बुद्धी पळभरी स्थिर असत नाही आणि आपली बुद्धी स्थिर व्हावी अशी त्याला आस्थाही उरत नाही. त्याच्या चित्ताला स्थिरताच नसते. अशाला शांती कशी कुठून मिळणार? माऊली पुढे सांगतात, म्हणून अयुक्तपण मनाचे, त्याची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. मनाचे अयुक्तपण म्हणजे मनाची अस्थिरता, हे सर्व दुःखाचे कारण आहे. यासाठी इंद्रियांवर मुद्दामहून नियंत्रण मिळविणे, इंद्रियांचे कटाक्षाने चोचले न पुरविता त्यांना कह्यात ठेवणे हेच चांगले. माऊली पुढे सांगतात, इंद्रिय जे जे म्हणिती, ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. भौतिक विषय अनंत न संपणारे आहेत. अशा या विषयांच्या महासागरात जरी एखादा असे समजला की त्याची इंद्रियांवर पकड आहे, तरी जर तो इंद्रियांच्या मर्जीने वर्तन करत असला तरी त्याची ती पकड कधी सैल होईल याचा त्याला स्वतःलाही सुगावा लागणार नाही. नियंत्रण, पकड वगैरे त्याच्या त्या वर्गनास ठरतील. इंद्रिय चकमा देण्यात तरबेज असतात. म्हणून आत्मज्ञान, आत्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार झालेल्यानेही पूर्ण सावध असायला पाहिजे. कोणाचे काही कौतुक करण्यासाठी अपवाद म्हणून जरी अशाने लाड केले तरी ते महा धोकादायक असते. अशी अपवादात्मक एक गोष्ट लवकरच अनेक गोष्टींची मालिका तयार करते. माऊली पुढे सांगतात, देखे कूर्म जयापरी, उवाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेचे. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितेले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. भगवंत श्रींनी गीतेत दिलेले उदाहरण माऊली समजावून देतात. कासव पहा, त्याला पाहिजे त्यावेळी त्याचे अवयव बाहेर काढते आणि वापरते, परंतु ज्यावेळी त्याला धोका जाणवतो
त्यावेळी ते त्याचे अवयव त्वरित आत घेते. असे जरी आपल्याला दिसत असले तरी प्रत्यक्षात अवयव बाहेर काढणे आणि ते आत घेणे या क्रिया कासवामधून एक प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तशा आपोआप होत असतात. याप्रमाणे जर एखाद्याची इंद्रिये तो जसे म्हणेल तसे वर्तन करत असतील, ही त्याच्यासाठी एक प्रतिक्षिप्त क्रिया झालेली असली तर अशाची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. निष्णात गाडी चालकाला भर रहदारीमध्ये गाडीचा वेग कमी किंवा जास्त करण्यासाठी मुद्दाम काही करावे लागत नाही. त्याच्याकडून हे सर्व आपोआप केले जाते. तशी आपली इंद्रिये आपल्याही नकळत आत्मेच्छेने आचरण करू लागली तर अशाची बुद्धी स्थिर आहे, तो स्थितप्रज्ञ आहे असे समजावे. भगवंत श्री पुढे सांगतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमे यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. ज्या विषयांसंबंधी सर्वसामान्यजन मूर्छित असतात त्या विषयांसंबंधी स्थितप्रज्ञ सजग असतो. तसेच ज्या विषयांसंबंधी सर्वसामान्यजन सगज असतात त्या विषयांसंबंधी स्थितप्रज्ञ मूर्छित असतो. सर्वसामान्यजन भौतिक वस्तुजगताविषयी फार फार जागृत असतात. वस्तू निरुपयोगी असली तरी ती टाकून देत नाहीत. आज मला जरी याचा उपयोग नसला तरी भविष्यात माझ्या मुलानातवंडांना कदाचित याचा उपयोग होईल अशा आशेने सर्व वस्तू प्राणापलीकडे जपून ठेवत असतात. माझ्या मित्राच्या अडगळीच्या खोलीत त्याच्या आजोबांची तिजोरी अर्थात रिकामी जपून ठेवलेली होती. आणखी कितीतरी चित्रविचित्र वस्तू होत्या. त्याच्या पश्चात त्याच्या मुलाने सर्वप्रथम भंगारवाल्याकडून ती खोली रिकामी करवून घेतली. अशा अनंत वस्तू असतात. संसारी माणूस प्रत्येक वस्तूचा हव्यास करतो, परंतु जो प्रज्ञाप्राप्त आहे तो परिग्रह हे तत्त्व जाणतो. तो धनसंपत्ती, जन, विचार अशा तीनचा म्हणजे कसलाही संग्रह करत नाही. त्याच्या चरितार्थासाठी आवश्यक इतकेच वस्तुजगत तो जवळ बाळगतो. माऊली म्हणतात, तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिरबुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अशा प्रकारे ज्याचे आचरण असते त्याची बुद्धी स्थिरावली तोच स्थितप्रज्ञ आहे. तोच आत्मपरब्रह्मतत्त्व जाणतो. असा आत्मज्ञानाने महानंदी असतो. तो सदा तृप्त असतो. माऊली म्हणतात, हे ब्रह्मस्थिती निस्तीम जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. जे निष्काम झालेले आहेत तेच ही आत्मपरब्रह्मस्थिती अनुभवितात. त्यांनाच मुक्ती सहज विनासायास प्राप्त होते. हरिओम.